छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेले हे जुन्नर शहर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर आहे. 395वी जयंती आहे. आपण जुन्नर शहरामध्ये पाहतो प्रचंड मोठा माहोल आहे. पाठीमागं अतिशय सुरेख रेखीव आखीव वेस बनवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे. इथं पाठीमागं आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी या ठिकाणी जागवलेल्या आहे. ही कल्पकता केवळ आणि केवळ जुन्नरचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी राबवलेली आहे. या ठिकाणी खाजगी गाड्या पार्क करायच्या किंवा इतर काही व्यवसाय करायचे आज या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुंदर नियोजन केल्यामुळे आणि पुढे बैठकीची व्यवस्था केल्यामुळे ज्येष्ठ मंडळी इथे बसत आहेत. खूप चांगलं वाटतं आहे. खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आपल्यासोबत जरा बाळासाहेब आहेत. बाळासाहेब काय सांगाल शरददादा सोनवणे यांनी हे जे नियोजन केले या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पाणीसाहेब, सर्वात पहिल्यांदी होणाऱ्या 395व्या शिवजयंतीच्या जुन्नर शहरातील येणाऱ्या सर्व शिवभक्तांना आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीने व वैयक्तिक सर्व नागरिकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आता आपण म्हटलेल्या प्रश्नानुसार हा जो परिसर होता आम्ही डोळ्यासमोरनं रोज पाहायचो. येथे नुसते दशक्रिया, वाढदिवसाचे किंवा लग्नाचे फ्लेक्स लागायचे, नाहीतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे धंदे करणारे व्यवसायांचे स्टॉल लागायचे आणि गाड्या पार्क व्हायच्या. हा परिसर पूर्ण इतका अस्वच्छ होता आणि इथे एवढी मोठी जागा आहे ही आजपर्यंत कोणाला माहीत नव्हती. ती भविष्यात एवढी मोठी जागा इथं असेल, रोड टच प्रशस्त जागा आहे. आणि आमदार शरददादा सोनवणे यांच्या मी निदर्शनास पण घालून दिलं होतं की इथं एवढी मोठी जागा आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं सगळं साफ करून प्राथमिक स्वरूपाचे पहिल्यांदा बाकडे टाकण्याचं काम केलेलं होतं. त्यानंतर दादांनी मनावर घेऊन अवघ्या मोजक्या 10 दिवसात हा परिसर होत्याचा नव्हता चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. मी दादांचे आपल्या माध्यमातून असो, दादांचे व्यक्तिशः आमच्या वतीने व जुन्नर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने दादांचे म्हणावे तेवढे आभार आणि त्यांचा सत्कार पण करावा असा आमचं इच्छा आहे. ते आम्ही शिवजयंती आल्यानंतर करणार पण आहे. आणि हे काम जे आहे हे दादांनी इतकं सुंदर आखीव रेखीव केलेलं आहे. याची चर्चा जुन्नर शहरात नव्हे तर तालुक्यात पण चांगल्या पद्धतीची होत आहे. धन्यवाद. शरददादा सोनवणेंनी या ठिकाणी जे उभारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागा करण्याचं काम केलं अतिशय चांगलं आहे. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथं हायड्रोलिक शिडीचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. तो मार्गी लागण्यासंदर्भामध्ये तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचं पुढे काय झालं? साहेब, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याचं फाउंडेशन झालेलं आहे आणि त्याची पुढं कारखान्यामध्ये प्रोसेस चालू आहे. ती लिफ्ट बांधल्यानंतर तिला काही तांत्रिक मान्यता लागतात, COPची मान्यता घेऊन ती इकडे येणार आहे. त्याची प्रोसेस चालू आहे, ते होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय आमदार शरददादा सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं बनवलेलं आहे बघा. रायरेश्वर पवित्र भूमीमध्ये स्वराज्याची शपथ, या ठिकाणी शिवबाल संस्कार, याच ठिकाणी मध्ये सेंटरला शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर या पर्यटन तालुक्यात आलेल्या सर्व शिवभक्तांचे पर्यटकांचे हार्दिक स्वागत. आमदार शरददादा सोनवणे अतिशय कल्पकता वापरलेली आहे. आता कदाचित काही मंडळी त्यांच्या नजरेमधून टीकासुद्धा करू शकतील की बाबा शरददादा सोनवणे यांनी इथं स्वतःच्या नावासाठी केलेलं आहे का काय. असो, कोणाच्या मनात काय असेल ते असो, परंतु अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक शिवभक्त शरददादा सोनवणे यांना निश्चित दुवा देणार आहे. आपल्यासोबत पिंटू वाळुंज आहेत का गेले 15 दिवस ते जुन्नर शहरामध्ये ठाण मांडून आहेत. संपूर्ण नियोजनाचं कामकाज ते पाहत आहेत. वाळुंज साहेब, तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि यामागची नेमकी कल्पना काय? मुळात प्रथमतः सर्व शिवभक्तांना या शिवजयंतीच्या मनापासून सर्व तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. वास्तविक वातावानी साहेब, आपण सगळीच मंडळी पाहत आलो आहे की शरददादा म्हटलं की वेगळेपणा आले. ठीक आहे, आता तुम्ही बोलले की कदाचित याच्यासाठी की त्याच्यासाठी, पण आपण त्याच्यातलं चांगलं घेऊयात. वास्तविक पाहता इथं अशी परिस्थिती होती की हा एकदम शहराचा हार्ट पॉईंट आहे. पण इथं अशी परिस्थिती होती एकदम उजाड, सगळं असं व्यस्त पडलेलं, अतिक्रमण, अशा सगळ्या गोष्टी होत्या.
दादांच्या मनात आलं की बाबा छत्रपतींच्या जवळ किती सुंदर असावं आणि त्यांच्याच कल्पनेतून त्याने हे साईन बोर्ड शोधून काढले, त्याच्यानंतर ह्या कुंड्या शोधून काढल्या, इथं पेवर ब्लॉक बसले पाहिजे असं सुसज्ज. संध्याकाळचं तुम्ही येऊन पाहिलं तर खूप सारे लोक आहे ना अशी बसतात आणि खूप अजून बाकडे टाकायचेत आपल्याला, खूप सुंदर करायचं अजून देखील. आणि अशा पद्धतीने ही कल्पना फक्त शरददादा राबवू शकतात. अजून अधिकचं तुम्ही आकर्षण पाहिलात तर सुंदर अशी वेस केलेली आहे, 3D वेस. इकडे अंबर वेस केलेली आहे, 7 वेसी टाकलेल्या आहेत. सगळा जुन्नर शहर असं लकलकाटून गेलं. हे कधी होतं? हे स्वतः असं मनातून लागतं की बाबा नाही, ही माझ्या राजांची जयंती आहे, ती माझं म्हटलं की मग त्याची उंची वाढते. आणि हे फक्त दादाच करू शकतात असं मला वाटतं. आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारे कार्यक्रम आता तुम्ही दिवसभर पाहताय. तिकडे कुस्ती आहे, कबड्डी आहे, पलीकडे बैलगाडा घाट आहे, आज सांस्कृतिक कार्यक्रम उद्या आहेत, उद्या परत कुस्ती आहे, परत सांस्कृतिक कार्यक्रम. खूप असा माहोल दणाणून टाकला. म्हणजे आज तुम्ही या शहरात कोणालाही विचारलं तर कोणी म्हणेल तर खरंच शिवजयंती आहे असा माहोल तयार झाला. काय तुम्ही काय सांगाल वकील साहेब? आपला माणूस यांनी हा परिसर अतिशय सुजलाम सुफलाम केलेला आहे. निश्चितच जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी, शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी आणि जुन्नर तालुक्यातील जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी जेव्हा लोक येतात त्यावेळेचं आजूबाजूची बकाल वस्ती पाहणं, याबद्दलची अस्वच्छता पाहणं हा एक रिफ्लेक्शन असतं. कोणतंही घर जेव्हा एखाद्याच्या घरात जातो, साधं घर असू द्या पण ते स्वच्छ आणि टापटीप आणि नीटनेटकं असेल तर ते लोकांना भावतं. मग ते गरिबाचं असू द्या. त्याप्रमाणे आपल्या शिवजन्मभूमीत जिथं खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा उगम झाला, राज्य नव्हे तर देश स्वतंत्र करण्याची पहिली जी चिंगारी आहे ती राजांच्या स्वरूपात आली. स्वराज्य माझं झालं पाहिजे. या शिवजन्मभूमीत शिवरायांचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला शिवराय आपले वाटतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर या चौकात आलं की जो गलिच्छपणा होता तो आता गेलेला आहे. या ठिकाणी शिवरायांच्या जन्मापासून त्या अभिषेकापर्यंत हे सगळं चित्र स्वरूपात आपल्याला मांडणी भेटलेली आहे. दुसरं, या ठिकाणी कल्पकतेतून, कारण ही एक मांडणी असते, स्वप्न पाहणं ते प्रत्यक्षात उतरवणं, तसं एखादी कल्पना देणं आणि ते उतरवणं. इथं आल्यानंतर आपल्याकडे पर्यटन स्थळं कोणती आहेत, धार्मिक स्थळं कोणती आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची काय काय आहेत, या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच याचा फायदा येणाऱ्या बाहेरच्या लोकांना होईल. आणि रोजची जाणीव असणं, आपल्याला आईवडिलांविषयी आदर असणं आणि त्याची जाणीव असणं, हा जसा रोजचा आपला संकल्प असावा त्याप्रमाणे शिवरायांप्रती आपली निष्ठा ही कोणत्याही धर्माच्या, जाती धर्माच्या व्यक्तीला असावी, यासाठी एक खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे. आणि निश्चितच येथे आम्हाला सन्माननीय किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादांच्या माध्यमातून ही काही राबवलेली योजना आहे याचा खूप खूप अभिमान वाटतो. आणि येणाऱ्या काळातसुद्धा त्यांच्या माध्यमातून अधिक पर्यटनवादी विचार मांडले जातील आणि प्रत्यक्षात स्वप्नवत जे आहेत केलेले ते प्रत्यक्षात साकारले जातील असं वाटतं. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्यातलं एक वेगळेपण आहे. वेगळेपण काय आहे तर ह्या प्रकारचं वेगळेपण आहे. अशा प्रकारची कल्पना राबवणं, अशा प्रकारचं एक वेगळेपण सुचणं हे खऱ्या अर्थाने शरददादा सोनवणे करतात. ही आपली शिवजयंती आहे, हे राजे आपले आहे. या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं करावं आणि खरोखरच शरददादा सोनवणे यांनी हे जे काही वेगळं केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. सुरेश वाणी, रिजनल टाइम्स, जुन्नर.
जय शिवराय. माझं नाव शिवाजी महादेव फुलपागर. मी रिटायर सेवक आहे आणि माझं गावच जुन्नर असल्यामुळं शिवजन्मभूमीचा मला अतिशय अभिमान आहे. शिवाजी महाराज, शिवनेरी किल्ला हे लहानपणापासून पाहत आलो, पण आत्ता पूर्वीच्या शिवनेरी किल्ला आणि आत्ताचं जुन्नर फरक पडत चालला आहे. जुन्नरमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे आणि या सुधारणा पाहून खरोखर मनाला चांगलं वाटतं आहे. एकदम छान कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांचं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबर जुन्नर तालुका झालेला आहे आपला, आणि त्यामुळे सगळे महाराष्ट्रातले सगळे जुन्नर तालुक्याला जास्त महत्त्व देतात. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो आणि सगळ्यांचे आम्ही समुदायाचे धन्यवाद मानतो. तुमचे बी धन्यवाद मानतो. मला बोलायला चान्स दिल्याबद्दल वेगळी खूप खूप अभिनंदन तुमचे बी. ही शिवजयंती हे आमच्या आयुष्यातली पहिल्यांदाच अशी शरददादा सोनवणे यांनी अतिशय योग्य प्रकारे सगळ्यांना सामावून कमी खर्चामध्ये साजरी केली. याचे खूप धन्यवाद देत आमदार साहेबांना. धन्यवाद. काय तुम्ही काय सांगाल शिवजयंतीबद्दल? मी आज माझ्या 63 वर्षामध्ये मी पहिलीच शिवजयंती पाहतो. एक एवढा मोठा नेत्रदीपक झगमगाट चाललेला आहे आणि इथे शिवजयंतीनिमित्त निदान ज्येष्ठ नागरिकाकरता बसण्याची व म्हणजे फिरण्याची तरी सोय झालेली आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.